रामराम मंडळी, मी आहे तुमची विदर्भाची गायत्री आणि मी राहते फिलिपिन्समध्ये. तर आज सकाळी तर मला भेटली काजू कतली. भारतातून आली होती भाऊ आमच्यासाठी काजू कतली. एक आमचा फ्रेंड आहे, तो इंडियामध्ये आला होता 2-3 दिवसाआधी आणि परत आल्यावर त्यांनी आमच्यासाठी आणली दिवाळीची मिठाई. काजू कतली माझी फेवरेट मिठाई आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की मी बापरे किती दिवसानंतर काजू कतली पाहिली आहे डोळ्यांनी असं. तर त्यानंतर घरगी स्वच्छ केलं. त्याच्यानंतर मी म्हटलं आज मी जिममध्ये जातो, कारण दिवाळीमुळं 2-3 दिवस मी जिम मिस केली होती आणि मग योगा मॅट घेतली हातात आणि निघाली. जसं की मी पहिली बी सांगितलं आहे, आमची जी जिम आहे ते आमच्याच टावरमध्ये आहे 52 फ्लोअरवर आणि बाकीचे पण जे जितके इथं टावर आहे सगळ्यांचीच पर्सनल जिम आहे आणि एक कॉमन जिम पण आहे. मी कॉमन जिममध्ये बहुत सारे लोक राहते म्हणून मी जात नाही तिथं. आज जिममध्ये इतके पोट्टे होते का सांगू तुम्हाला. पण मी फटाफट माझे वर्कआउट केलं. त्यानंतर मी योगा रूममध्ये गेली, योगा वगैरे केला आणि मग मी लॉबीमध्ये गेली लिफ्टच्या आणि माझ्या फ्लोअरवर येण्यासाठी थांबली. जशी मी लिफ्टच्या आत गेली तसंच मला एअर प्रेशर व्हायला लागलं. कधी कधी ना एअर प्रेशर जास्त होत असते कानामध्ये, कारण वरून खाली येत असताना. नंतर नॉर्मल झाली आणि मग मी घरी आल्यानंतर मला आज माझी जितकी बी आर्ट मटेरियल आहे ते सगळे क्लीन करायचे होते. इतक्या दिवसापासून मी जमा करून ठेवलं आहे. याच्यामध्ये माझ्या घरी कोणतीच वस्तू वेस्ट नाही जात, कारण मी आर्टिस्ट आहे आणि मी प्रत्येक गोष्टी, प्रत्येक फेकलेली वस्तूला आर्टमध्ये यूज करत असतो. तर ते मी सगळं साफ करत होती, कारण भरपूर दिवसापासून तसंच पडलं होतं. नागपूरमध्ये मी तशीच करत होती, सगळ्या वस्तू तशाच ठेवत होती आणि नंतर मी त्याला यूज करत होती. मग दूध संपलं होतं माझ्या घरचं, तर मी दूध घ्यायला गेली आणि दूध घेऊन आल्यानंतर असं चंद्र असा दिसत होता छोटासा. आणि पोट्टे हो, असा होता माझा आजचा दिवस. भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय बाय.